माझं नाव काजल संजय राठोड, वर्ग 4, जीपा प्राथमिक शाळा, वक्ता, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मी तुम्हाला ससा आणि कासवची गोष्ट सांगणार आहे. एक ससा आणि कासव होता. एक ससा नाही का नदीवरील पाणी प्यायला जात होता. ससा नाही का मग ते ससाचा नजर नाही का कासव जवळ गेली. मग कासव जवळ गेला ससा आणि काय म्हटला, कासव भाऊ मी तुम्हाला मदत करतो. गाजरची पीक मधून कासव जवळ एक छोटासा शेत होता. मग ते कासव तिच्यामध्ये गाजरची पीक केला होता. ते ससा नाही का म्हटला, मी पण तुमची मदत करतो. मग ते खूप हे केले. ते ससा नाही का आळशी होता आणि ससा नाही का काम नाही करत होता जास्त. कासवच खूप मेहनती होता म्हणून कासव सगळं हे केलं, पाणी टाकलं तिला आणि मग गाजर आली. मग गाजर सगळे उकळ. ससा काय सांगितला, कासव भाऊ तुम्ही झोपून जा, तुम्ही थकले असेल. मग नाही का कासव झोपला आणि ससा नाही का गाजर काढला. एक नाही का ढीर खराब गाजराचा, एक ढीर नाही का चांगली गाजरचा. मग नाही का ते कासव उठला आणि मग ते ससोबा काय सांगितला, कासव भाऊ हे तुमची मोठी ढीर, हे माझी छोटी. तुम्ही खूप मेहनत केले ना म्हणून नाही का तुम्ही मोठी ढीर घ्या, आम्ही छोटी घेतो. दुरून नाही का एक मेंढक पाहत होता हे सगळं, कोण काय केलं आणि कोण काय केलं. मग नाही का ससोबा ते बेंडूक नाही का त्या दोघीला जवळ बोलवला. मग नाही का ते काय सांगितलं, कासवला सांगितला तू छोटी ढीक घे आणि त्या ससोबाला मोठी ढीक घेऊ दे. मग नाही का ससोबा काय सांगितला, कासव सांगितला नाही तुम्ही मोठी ढीक घ्या, मी छोटी घेतो. मग नाही का ते बेंडूक काय सांगितलं, तुमची दोघीची रेस करू म्हणून. आणि नाही का ते त्या दोघीची रेस सुरू झाली. मग नाही का ससा नाही का धावत पळून गेला पुढे आणि नाही का एका जाग्यावरच थांबला. ते काय म्हटलं, अरे ते कासव तर खूप लांब आहे, मी थोडंसं आराम करून जातो. मग नाही का ससोबा नाही का झोपला तिथं. मग कासव हळूहळू तिच्यापेक्षा पुढं गेला. मग ससोबाची ते ससोबा उठला. मग नाही का कासव नाही का झिकला. मग नाही का छोटा झिक कासवचा झाला आणि मोठा झिक ससोबाचा झाला. गोष्टीचं तात्पर्य काय आहे? गोष्टीचं तात्पर्य आहे, कोणाला आहे फसू नये. आपण जर दुसऱ्यासाठी गड्डा खोदले तर आपणच त्याच्यामध्ये पडतो. शाबास, टाळ्या वाजवा सर्वांनी. छान गोष्ट सांगितली काजलने आपल्या सर्वांना.